आज आपण मोदकची मस्त करी बनवणार आहे बघा. ते बघू शकता. हे बेसन पीठ हे थोडंसं मस्त मळून घेतले, मीठ घालून थोडंसं तेल टाकलं होतं. हे असे तीळ बघा, ह्याच्यात थोडंसं तिखट, थोडे जिरे, लसूण असं मी एकत्र थोडंसं मीठ चवीपुरतं आणि त्यात सगळं असं सारण करून घेतलं आहे बघा. आणि त्यात असे मोदक करून आपल्याला भरायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता आपल्याला. आणि काय मसाला काढला आहे बघा. खोबरं, कांदा, थोडासा लसूण, ह्यात पण लसूण टाकायचं बरं का थोडासा. आता तुम्ही बघू शकता आपल्या सगळे असे मोदकं करून घ्यायचे, म्हणजे मस्त मटणासारखा मग करी करायची आपल्याला. आमटी सगळे असे मोदक करून आता हे सगळं असं भरायचं बघा. तुम्ही पाहू शकता. तिळ आहे बरं का हे, आणि ते खायला खूप टेस्ट लागतं बघा. आपले सगळे असे मोदक करून घ्यायचे. गॅस ऑन करते. बघू शकता कसा मसाला काढला आहे. मस्त मोदकची करी करणार आहे बघा. पाणी कोमट करायला ठेवलं आहे मी. नवीन नवीन प्रकार शिकायचे असतात आपण, आहे का नाही होत आहे. आता ही मोदकची भाजी वेगळं नवीन प्रकार आहे बघा. बघू शकता मी तेल कसं टाकते. मोदकाची करी बघा. असं तीळ वगैरे तुम्ही पाहिलंय मी कसं केलंय ते, कसं नाही. मस्त तेलात परतायचं बरं. पाणी बघा कोमट करायचं, चांगलं तेलात परतायचं. सगळं मी काढून घेते बघा. असं सगळं काढून घेतलं असं बघू शकता. चवीपुरतं मीठ टाकलं थोडं, बघू शकता. बघा तुम्ही बघू शकता मी कसे मोदक घेतले करून. आता हे आपल्याला असे सगळे सोडायचे. तर 10 मिनटं लागतं शिजायला बरं का. ही भाजी तुम्ही करून बघा कशी उकळते. शिजू 10 मिनटं शिजू द्या. बघू शकता तुम्ही झाला काय झालं का, कसे झाले बघा मोदक. आता एका प्लेटमध्ये काढते बरं का. बघू शकता तुम्ही कशी झाली मोदकची करी. तुमच्या तोंडाला पाणी सुटेल बघा. आवडली का तुम्हाला माझी ही रेसिपी? तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशील. आमेन.